नंदुरबार जिल्ह्यात बळीचं राज्य येऊ देचा गजर, सत्यशोधक शेतकरी सभेचा आवाज बुलंद। नंदुरबार प्रतिनिधी। सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार, खांडबारा व विसरवाडी परिसरात इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। बैलगाड्यांना आकर्षक सजावट करून त्यावर कृषी सम्राट बळीराजा विराजमान करण्यात आला आणि गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीदरम्यान शेतकऱ्यांनी आधुनिक वामन भांडवलदारांच्या रूपात येत आहेत, सावध राहा अशा घोषणांनी शासन व प्रशासनाला इशारा दिला। प्रबोधन सभेत जल, जंगल, जमीन वाचवा अशा प्रभावी घोषणा देत शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले। सत्यशोधकांचा सशक्त संदेश। सभेत महात्मा फुले यांच्या विचारांचे सत्याचा अखंड गायन सादर करून सत्यशोधक विचारधारेचा जागर करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष कामरेड आरटी गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कपास, सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले असून हजारो हेक्टर जमीन वाहून गेली आहे। तरीही सरकार शेतकऱ्यांची टवाळी करत बसले आहे। सत्यशोधकांच्या लढ्यामुळेच जिल्हा अतिवृष्टीच्या जी.आर. मध्ये समाविष्ट झाला, पण दुसऱ्याच दिवशी तो वगळण्यात आला, हे अन्यायकारक आहे। ते पुढे म्हणाले, महसूल मंत्री आदिवासी शेतकऱ्यांची जमीन भांडवलदारांना वाटण्यासाठी कायदे करीत आहेत। शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवणाऱ्या या आधुनिक वामनांविरुद्ध सत्यशोधक शेतकरी सभा रस्त्यावर उतरून लढत राहील आणि बळी राज्य आणण्यासाठी संघर्ष सुरू ठेवेल। कार्यक्रमातील प्रमुख मान्यवर। या कार्यक्रमात कामरेड किशोर हमाले, कामरेड रणजित गावित यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्या गावित, दिवाणजी वसावे, उत्तम गावित, विक्रम गावित, जमनाताई ठाकरे, लीलाताई वळवी, जलमसिंग गावित, राजेश गावित, रामदास गावित यांनी मेहनत घेतली। कृषी सम्राट बळीराजाची वेशभूषा रामू गावित व यशवंत चवरे यांनी साकारली। पाहत रहा लोकसेवा न्यूज 24 तास। कृषी सम्राट बळीराजाचा आज खांडबारा या ठिकाणी कृषी सम्राट बळीराजाची मिरवणूक हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। कृषी सम्राट बळीराजा हा सर्व समान वागवणारा होता, समन्यायी वाटप करणारा होता। कृषी सम्राट बळीराजाच्या कालखंडामध्ये शेतकरी, कष्टकरी, बहुजन, आदिवासी हे सगळे सुखाने जगत होते, परंतु इथल्या भट्ट बामण्याने वामनाच्या रूपाने बळीराजाकडे आला आणि तिने 3 पावलाचं दान मागितलं। ते 3 पावलं कोणते होते? एक स्वर्ग, आपलं आकाश आणि एक धरती आणि तिसरं पाऊल हे बळीराजाच्या डोक्यावर ठेवल्याने त्याला पाताळात गाण्यात आला। त्याच पद्धतीने आज आधुनिक वामन हा भांडवलशाहीच्या रूपाने येतोय, तो आरएसएसच्या रूपाने येत आहे, तो मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली येत आहे आणि आताच्या बळीराजाला पाताळात गाडण्याचं काम हे भांडवलशाही सरकार करीत आहे। आज महाराष्ट्रामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक वाया गेलेलं आहे, मक्का, भात, कपाशी हे पिके वाया गेलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावाच्या गावे नेस्तनाबूत झालेले आहे, तरी पण हे वामनरूपी सरकार शेतकऱ्यांच्या अवहेलना करतायत, टिंगलटवाळी करतायत। आज दिवाळीच्या निमित्ताने आज शेतकऱ्यांच्या काळी दिवाळी हे काही ठिकाणी शेतकरी साजरे करतात, परंतु शेतकऱ्यांना साधी मदत सुद्धा या इथल्या वामनरूपी सरकारने केलेली नाही। याचाच उजगारा करण्यासाठी आज हा कार्यक्रम घेण्यात आला होता। या वतीने आम्ही या वामनरूपी भांडवलशाही सरकारचा निषेध करतोय आणि बळीराजाचे राज्य, शेतकऱ्यांचे राज्य, कष्टकऱ्यांचे राज्य जे महात्मा फुलेने पाहिलेलं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं, ज्या या आई देवमोगरा मातेने पाहिलेलं होतं, आदिवासी क्रांतीवीर दांडिया मामा बिरसा मुंडा यांनी पाहिलेलं होतं, ते राज्य आणण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा हे रस्त्यावर आंदोलन करेल आणि ते राज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष आणि एकजुटीने संघर्ष करत राहील। एवढंच या आजच्या कार्यक्रमा निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। सर्वांना लाल सलाम, सत्य की जय हो, बोला लाल बावटा की जय। सत्यशोधक शेतकरी सभेचा, कृषी सम्राट बळीराजाचा अमोखा लढेंगे, लढेंगे, जितेंगे, सलाम।